वेलकम मित्रांनो, नॉर्थ पब्लिकेशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर आपण मागच्या वेळी गणित बघितले, तर त्यामध्ये आपण कशावरचं गणित बघितले, तर ए अधिक बी चा वर्ग किंवा ए वजा बी चा वर्ग या प्रकारचे जे सूत्र असतील त्याच्यावरचं आपण गणित बघितले. आता त्याच प्रकारचं हे पण एक गणित आहे. आता हे गणित कशावरचं आहे, तर सूत्रावरचं आहे. जर परीक्षेला जर आलं तर अशा प्रकारचं गणित तुम्हाला समजणं गरजेचं आहे. त्याची काही टेक्निक्स आहे किंवा जी हिंट तुम्हाला आज देणार आहे ती खूपच महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे, जेणेकरून अशा प्रकारचं गणित जर परीक्षेला आलं तर ते तुम्हाला लवकरात लवकर सोडवता येईल. त्याचप्रमाणे तुम्हाला त्याचे जे मार्क ते सगळे पूर्ण मार्क मिळतील. ठीक आहे, आपण आता गणित बघूया. 225 वजा 196 भागिले 15 अधिक 14 बरोबर प्रश्नचिन्ह. तर बरेच विद्यार्थी काय करतील, तर हे गणित काय करणार, 225 मधून 196 करणार आणि 15 अधिक 14 करून हे गणित सोडवणार. पण परीक्षेसाठी काय, तर टाइम हा महत्त्वाचा फॅक्टर असतो परीक्षेसाठी, की जेवढा कमीत कमी वेळात तुम्ही गणित सोडवणार तेवढे तुमचा जास्तीत जास्त स्कोर होत असतो. त्यामुळे गणित कमीत कमी वेळात सोडवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला आज मी एक ट्रिक किंवा एक टेक्निक देणार आहे. तर आता बघा, 225 वजा 196 भागिले 15 अधिक 14 बरोबर. तर मला हे गणित सोडवायचं आहे. तर मी तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं की तुम्हाला काय करायचे, तर 1 ते 20 पर्यंतचे काय करायचे, वर्ग पाठ करायचे. 1 ते 20 पर्यंतचे वर्ग पाठ करायचे, कमीत कमी 1 ते 20 पर्यंतचे. तसं तुम्ही जास्तीत जास्त 30 पर्यंतचे वर्ग तरी तुम्हाला करायला पाहिजे, जेणेकरून तुमचा कॅल्क्युलेशनचा स्पीड आहे तो तुमचा वाढेल. आता बघा, तुम्हाला एक चेक करायचं अशा प्रकारचं गणित आलं की याचा वर्ग वरती आहे का, तर 15 चा वर्ग आहे का, तर 15 चा वर्ग काय, तर 225, म्हणजे 15 चा वर्ग मला 225 मिळतोय. आणि 14 चा वर्ग वरती आहे का, तर 14 चा वर्ग किती, 196, म्हणजे मला 14 चा पण वर्ग मिळतोय. तर मी काय करणार, 225 म्हणजे काय, 15 चा वर्ग वजा 14 चा वर्ग, मी असं लिहिणार 15 चा वर्ग वजा 14 चा वर्ग, आणि खाली 15 अधिक 14 आहे असं लिहिणार, 15 अधिक 14 बरोबर. आता बघा, 15 चा वर्ग म्हणजे वजा 14 चा वर्ग म्हणजेच काय, कोणत्या फॉर्मॅटमध्ये गणित जाते, तर आम्हाला आपल्याला एक सूत्र माहिती आहे, ए वर्ग वजा बी वर्ग, म्हणजेच काय, ए अधिक बी, ए वजा बी. तर हे सूत्र आपल्याला इथे वापरायचं आहे. ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी, ए वजा बी. तर बघा, 15 चा वर्ग म्हणजेच काय येणार, 15 वजा 14, 15 अधिक 14 भागिले, खाली मी आहे तसं 15 अधिक 14 लिहितो, 15 अधिक 14. तर आता बघा, ए अधिक बी, ए वजा बी या फॉर्मॅटमध्ये मी करून घेतलं. 15 अधिक 14, 15 अधिक 14 काय झाले, माझे कॅन्सल झाले. मग किती राहिले माझ्याकडे, 15 वजा 14, म्हणजेच त्याचं उत्तर किती आलं, 1 आलं. तर आता परीक्षेला तुम्हाला एवढी सगळी स्टेप करायची गरजेचं नाहीये. हे समजण्यासाठी एकदा जर तुम्हाला हे समजलं तर तुम्ही डायरेक्ट पण उत्तर सोडू शकता. आता परीक्षेला कसं करणार बघा, 15 वजा 14 आहे, तर ह्याचा जर वर्ग वरती असेल आणि ह्याचा पण वर्ग जर वरती असेल आणि मध्ये जर वजा जर चिन्ह असेल, तर काय करायचं, ह्याचं वर्गमूळ काढायचं, म्हणजे 225 चं वर्गमूळ येते किती, 15, आणि ह्याचं वर्गमूळ काढायचं किती येते, 14, आणि ह्याची काय करायची तुम्हाला वजाबाकी का करायची डायरेक्ट, तर हे जे अधिक 14 आहे, 15 अधिक 14 हे काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. कसं कॅन्सल होणार आहे, ते पुढे जाऊन आपण जेव्हा गणित सोडवतो तेव्हा हे ऑटोमॅटिक कॅन्सल होतं. तर ही स्टेप तुम्ही मनातल्या मनात करू शकता, म्हणजेच काय, 15 वजा 14 म्हणजे हे गणित तुम्ही डायरेक्ट कसं लिहू शकता, 225 वजा 196 भागिले 15 अधिक 14 म्हणजेच काय, 15 वजा 14. तर खालचा जो छेद आहे त्याच्या काय करायचं, अपोजिट घ्यायचं का, तर 15 अधिक 14 आपलं पुढे जाऊन कॅन्सल होणार आहे, म्हणजेच काय, 15 मध्ये 14 गेले 1 आलं, हे तुमचं उत्तर आलं. पण हे तुम्हाला कधी परीक्षेला फास्ट जमणार आहे किंवा तुम्हाला लवकरात लवकर परीक्षेमध्ये कधी जमणार आहे, तर तुम्हाला जर ही जर सगळ्या स्टेप माहित असतील तर तुम्ही परीक्षेला लवकरात लवकर या टाइपमध्ये सोडवू शकता. ठीक आहे, आपण आता ऑप्शन कडे जाऊया. पहिला ऑप्शन आहे 3, दुसरा ऑप्शन आहे 2, तिसरा ऑप्शन आहे 1. तर माझं उत्तर काय आले बघा, 1 आले, त्यामुळे मी 1 ला गोल करतो. तर अशा प्रकारचे वेगवेगळे नवीन गणित तुम्हाला सहित आमच्या चॅनलवर मिळत जातील, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस करायला त्याचप्रमाणे वेगवेगळे टॉपिक्स तुम्हाला कव्हर केले जातील, जेणेकरून तुमचा स्पर्धा परीक्षेमध्ये जास्तीत जास्त स्कोर व्हावा. तुम्ही कोणताही व्हिडिओ स्किप न करता बघणे गरजेचं आहे. हा, तर एखादी स्टेप, प्रत्येक स्टेपचं काहीतरी महत्व असते, म्हणजे प्रत्येक स्टेपमध्ये तुम्हाला काहीतरी सांगितलेलं असते, कोणती गोष्ट लक्षात ठेवावी, कोणतं. आता इथे मी तुम्हाला सांगितलं की 1 ते 20 चा वर्ग करा, किंवा हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला करा. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगत असतो कोणता फॉर्म्युला करा, तर जेणेकरून हे जे फॉर्म्युला आहे ते तुम्ही लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला नंतर अभ्यास करताना उपयोगी पडेल. ठीक आहे, इथं आपलं गणित पूर्ण झाले. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गणिताबरोबर भेटूया.